एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. मे 2023च्या चालू घडामोडी आपण बघतोय आणि आज त्यातील एक आपण नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे संरक्षण. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी झालेली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य हे आहे की ते कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून डागता येऊ शकतं, हवा, पाणी, जमीन आणि पाण्याच्या खालून देखील. ओके, सो याच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी झालेली आहे. ओके, सो आयोग अलीकडं एखाद्या क्षेपणास्त्राची चाचणी झाल्यानंतर त्या क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या तारीख कोणती होती त्याच्यावर प्रश्न विचारतं. सो 14 मे 2023ला ही चाचणी झाली. भारताच्या नौदलानं ही चाचणी घेतली आणि क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण कुठून केलेलं आहे तर INS मोर्मुगोवा. सो INS मोर्मुगोवा ही भारताच्या नौदलात समाविष्ट असलेली विशाखापट्टणम वर्गातील दुसरी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आहे. थोडक्यात हे एक भारतीय नौदलाचं जहाज आहे. त्या जहाजावरून अशा प्रकारे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी घेण्यात आली. सो थोडं वेगळं आहे बघा, लक्षात ठेवा. आयोग तुम्हाला इथं जहाजाचं त्या ठिकाणी नाव विचारू शकतं. सो INS मोर्मुगोवावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. ओके, काय आहे हे क्षेपणास्त्र सगळ्यांना माहीत आहे. भारत आणि रशिया या दोघांनी या क्षेपणास्त्राचा संयुक्तरित्या विकास केलेला आहे. या ब्राह्मोसचं नामकरण जे झालेलं आहे ते दोन नद्यांच्या नावावरून झालेलं आहे. भारतातली ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मॉस्कोवा या दोन नदीच्या नावावरून या क्षेपणास्त्राचं नामकरण करण्यात आलेलं आहे. हे एक सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून डागण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र आहे. मग जमीन, हवा, पाणी आणि पाण्याच्या खालून देखील हे क्षेपणास्त्र मारा केलं जाऊ शकतं. जगातील सर्वात वेगवान जहाज विरोधी क्रूज क्षेपणास्त्र आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारतानं काही संरक्षण उत्पादने निर्यात देखील करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यातलं ब्रह्मोस हे एक क्षेपणास्त्र आहे आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राची खरेदी करणारा पहिला देश त्या ठिकाणी आहे फिलिपाईन्स. सो हे पण माहिती असू द्या, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची खरेदी करणारा पहिला देश फिलिपाईन्स. ओके, पल्ला आपण म्हटलं की जमीन, हवा, पाणी आणि पाण्याच्या खालून हे डागता येऊ शकतं. त्यामुळं कोणत्या प्लॅटफॉर्मवरून डागलं जातं त्याच्यावरून हा पल्ला थोडा वेगळा आहे. जमिनीवरून 500 किलोमीटरपर्यंत, हवेतून 450 ते 500, पाण्यातून 500 किलोमीटर आणि निर्यातीचा जो काही पल्ला आहे तो आहे 290 किलोमीटर. 290 किलोमीटर हा ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा मूळ त्या ठिकाणी पल्ला होता. नंतर क्षेपणास्त्राचा रेंज त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. परंतु जे निर्यात केलं जाणारं क्षेपणास्त्र आहे त्याचा पल्ला मात्र लिमिटेड ठेवला आहे 290 किलोमीटर. ओके, चलो. जर तुम्हाला तुम्ही बघत असलेल्या व्हिडिओच्या PDFs हव्या असतील तर त्या ठिकाणी मिथुन भोसलेज स्वयं नावाचं आमचं ॲप डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या महिन्याच्या PDF डाउनलोड करा. PDF डाउनलोड करून त्यात तुम्ही प्रिंट देखील करू शकता. जर तुम्ही प्रिंट काढून अभ्यास केला तर अभ्यास आणखीन चांगला त्या ठिकाणी होणार आहे. सो आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप डाउनलोड करा. ओके, चलो. नंतर भारताने एक हलका टँक विकसित केलेला आहे. आपण त्याला रणगाडा देखील म्हणू शकतो. त्याचं नाव आहे जोरावर. सो जोरावर हलका टँक म्हणजे लाईट टँक. ओके, DRDO डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अँड लार्सन अँड टुर्बो या दोन संस्थांनी या रणगाड्याचा विकास त्या ठिकाणी केलेला आहे. हे जोरावर नाव कुठून आले तर भारताचे एक सैनिक होते, त्यांचं नाव होतं जोरावर सिंग. तिबेटमध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण लढाया झाल्या त्या लढायांमध्ये त्या ठिकाणी यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं होतं. ह्याचा उद्देश काय आहे तर पर्वतीय सीमावर्ती भागामध्ये भारताची संरक्षण सक्षमता वाढवतं. जो काही आपला सीमावर्ती पर्वतीय भाग आहे त्याच्या ठिकाणी या रणगाड्याचा तैनात त्या ठिकाणी केलं जाणार आहे, ज्याच्यामुळं भारताची संरक्षण क्षमता वाढवण्यास मदत त्या ठिकाणी होईल. 2023च्या अखेरीस या जोरावर नावाच्या हलक्या रणगाड्याची चाचणी होऊ शकते. उंचीच्या प्रदेशामध्ये ही चाचणी होणार आहे आणि एकदा का चाचण्या पूर्ण झाल्या त्याच्यानंतर त्याला लडाख, जिथं भारत चीन सीमा आहे त्या ठिकाणी त्याला तैनात केलं जाणार आहे. सो प्रश्न असा पण आयोग विचारू शकतं की जो काही हलका रणगाडा भारतीय
DRDOनं विकसित केलं आहे त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे जोरावर, लक्षात ठेवा. आणि त्याचं तैनात म्हणजे तो कुठं डिप्लॉय केला जाणार आहे? तर लडाख इथं तो डिप्लॉय केला जाणार आहे. इथं फोटो पण टाकले बघा, DRDO's लाईट टँक जोरावर. ओके, येस. चलो नेक्स्ट. नंतर आहे देशातील पहिला संरक्षण निधी. ओके, त्याला आपण डिफेन्स फंड असं देखील म्हणू शकतो. काय असतो हा डिफेन्स फंड? तर काही खाजगी लोक, खाजगी संस्था या ठिकाणी या निधीमध्ये पैसे गोळा करतात आणि हा निधीमध्ये जो काही पैसा गोळा होतो तो सर्वच्या सर्व किंवा त्यातले मॅक्सिमम रक्कम ही संरक्षणासंबंधित गोष्टीसाठी खर्च केली जाते. ओके, सो देशातील पहिला डिफेन्स फंड किंवा संरक्षण निधी HDFC संरक्षण निधी आहे. त्याचं नाव काय लक्षात ठेवा, HDFC डिफेन्स फंड असं त्याचं नाव आहे. HDFC ॲसेट्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या कंपनीनं अशा प्रकारचा हा डिफेन्स फंड त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. या निधीमध्ये जी काही गुंतवणूक होणार आहे त्यातली 80% रक्कम ही संरक्षण आणि त्यांच्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतवली जाणार आहे. मग अशी कोणकोणती क्षेत्र आहेत जी संरक्षणाशी संबंधित आहेत? मग त्याच्यामध्ये एरोस्पेस आहे, डिफेन्स आहे, एक्सप्लोजिव्ह आहे, शिप बिल्डिंग आहे आणि अन्य संरक्षण पूरक सेवा. ओके, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. एक आहे संरक्षण निधीचं नाव काय आहे, HDFC याच नावाची एक बँक देखील आहे आणि यातला किती निधी त्या ठिकाणी संरक्षणासाठी वापरला जाणार आहे? तर 80% रक्कम. आयोग त्यातल्या त्यात तुम्हाला सिंगल लाईनलाच प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे की भारतातल्या पहिल्या संरक्षण निधीचं नाव काय आहे. त्याच्यामध्ये HDFC शब्द कुणीही विसरू नका. ओके, येस. नंतर आहे बघा एक महत्त्वाची गोष्ट, त्याचं नाव आहे सेंटर फॉर एक्सलन्स फॉर क्रिप्टोलॉजी आणि क्रिप्टो ॲनालिसिस. आता सगळ्यांना माहीत आहे हे क्रिप्टो ॲनालिसिस आणि क्रिप्टो लॉजी म्हणजे काय. तर बऱ्याच वेळेला आपल्या देशातल्या सैनिकांकडून किंवा दुसऱ्या देशातल्या सैनिकांकडून एकमेकांना मॅसेज त्या ठिकाणी पाठवण्यासाठी कोड लँग्वेज पाठवली जाते आणि ही कोड लँग्वेज ऑब्विसली दुसऱ्या देशातल्या किंवा शत्रू राष्ट्राला कळू नये म्हणून त्या ठिकाणी आपण वापरत असतो. परंतु बऱ्याच वेळेला या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला थ्रेट्स निर्माण झालेला असतो. ओके, सो हे जे काही शत्रू राष्ट्राकडून पाठवले जाणारे गुप्त संदेशांची सांकेतिक भाषा आहे किंवा कोड लँग्वेज आहे, त्या कोड लँग्वेजची उकल करून ते वाचण्यायोग्य करण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारचं सेंटर बनवलं जाणार आहे. कारण आपल्या शेजारचे जे काही चीन किंवा पाकिस्तानसारखे आपल्याला धोका पोचवणारे देश आहे ते बऱ्याच वेळेला कोड लँग्वेजमधून त्या ठिकाणी मेसेज पास करत असतात. सो अशी जी काही कोड लँग्वेज मिळाली तर ते कोड लँग्वेजचं उकल करून ती वाचनयोग्य करण्यासाठी एक सेंटर त्या ठिकाणी तयार केलं जाणार आहे आणि आहे ते द डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे. सो तुम्ही फक्त पुणे लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. सो शत्रू राष्ट्रांकडून पाठवल्या जाणाऱ्या गुप्त संदेशांच्या सांकेतिक भाषेची उकल करून ते वाचन योग्य करण्यासाठी एक सेंटर फॉर एक्सलन्स फॉर क्रिप्टोलॉजी अँड क्रिप्टो अनालिसिस त्या ठिकाणी पुण्यातल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इथं त्या ठिकाणी तयार केलं जाणार आहे. ओके, येस. नंतर जर तुम्ही सैन्य दलामध्ये गेला तर हायरार्की त्या ठिकाणी असते आणि प्रत्येक पदावरील त्या ठिकाणी जे काही अधिकारी असते त्यांना त्या ठिकाणी तशानुसार त्या ठिकाणी वेगवेगळा गणवेश त्या ठिकाणी असतो. परंतु सैन्याला जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना समान गणवेश देण्याचा अधिकार निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. 1 ऑगस्ट 2023 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आता वरिष्ठ अधिकारी म्हणजे कोण? तर ब्रिगेडियर आणि त्याच्यावरील हुद्दा असलेले किंवा त्याच्यावरची पोस्ट असलेले जे काही भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना अशा प्रकारे समान गणवेश असेल. त्याच्यामुळं रेजिमेंट आणि कॅडरची ओळख जी आहे ती संपुष्टात येणार आहे किंवा वेगळ्या कॅडर किंवा रेजिमेंटनुसार त्यांना ओळखलं जायचं. सो आता समान गणवेश आहे त्यामुळं रेजिमेंट आणि कॅडरची ओळख संपुष्टात येणार. पॅरेंट कॅडर किंवा आपण त्याला लष्करी तुकडी म्हणतो यानुसार गणवेशात दिसणारे बदल नाहीसे करून वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील समानतेला बळकटी देणे. सो जे काही ब्रिगेडियर आणि त्याच्या वरचे जे काही पोस्ट असणारे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्याच्यामध्ये समानता आणणं आणि त्याच्यानुसार त्याला बळकटी देणं यासाठी हा समान गणवेश आहे. सो दोनच गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवा. 1 ऑगस्ट 2023 पासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि ब्रिगेडियर आणि त्याच्या वरील पोस्ट असणाऱ्या सैनिक अधिकाऱ्यांसाठी हा समान गणवेश त्या ठिकाणी असणार आहे. ओके, येस. नंतर रशियाकडून आपण विकत घेतलेली जी काही MiG-21 नावाची लढाऊ विमान आहेत त्यांना मध्यंतरी मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट
होण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं होतं. म्हणून भारतीय हवाई दलानं असा निर्णय घेतलेला आहे की MiG-21चा वापर आपला तूर्त त्या ठिकाणी बंद करायचा आहे. त्यामुळे आयोग हा प्रश्न विचारू शकतो की भारतीय नौदलानं खालीपैकी कोणत्या विमानांचा वापर करण्यास तूर्त बंदी आणली आहे, तर ते विमान आहे MiG-21. ओके, त्यामुळे आयोग तुम्हाला कन्फ्युजन करताना MiG-21, 22, 23, 24 काही ऑप्शन देऊ शकतं. सो MiG-21 सगळ्यात तुम्हाला महत्त्वाचं आहे. ह्याचा निर्णय भारताच्या हवाई दलाने घेतलाय. कारण का? ऑब्विसली या विमानांना वारंवार होत असलेले अपघात. ओके, सो ताफ्यातील 50 MiG-21 विमानं जी आहेत त्यांचा वापर त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळं जोपर्यंत बंद असेल या विमानांचा वापर तोपर्यंत या विमानांची तांत्रिक तपासणी सुरू असेल. ओके, हे जे काही तात्पुरतं बंद केलेलं त्या ठिकाणी विमान आहे ते काय आहे किंवा कुणाकडून ते घेतलेलं आहे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. MiG-21 जे आहे ते रशियन बनावटीचं एक लढाऊ विमान आहे. त्याचं टोपण नाव बालालैका असं देखील आहे. भारतामध्ये त्याचं उत्पादन जे झालेलं आहे ते नाशिकमध्ये सुरू झालं 1966 मध्ये. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, थोडक्यात HAL नाशिक या ठिकाणी याचं उत्पादन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. भारतासोबत अनेक आफ्रिका आणि आशिया खंडातले देश आहे ज्याचा MiG-21 त्या ठिकाणी MiG-21चा वापर त्या ठिकाणी केला जातो. ओके, येस. नंतर भारत वेगवेगळ्या माध्यमातून संरक्षण सिद्धता आपली सिद्ध करत असतं आणि अशाच एक संरक्षण सिद्धतेचा भाग म्हणजे भारतानं INS वागशीर नावाची जी काही पाणबुडी आहे त्याच्या अंतिम सागरी चाचण्या त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. ओके, सो बेसिकली एखाद्या जेव्हा पाणबुडीची निर्मिती केली जाते त्याच्यानंतर त्याच्या सी ट्रायल्स होतात आणि सी ट्रायल्समध्ये ज्या काही त्रुटी आढळलेल्या असतील त्या त्रुटी दूर करून फायनली ती भारतीय नौदलाकडे त्या ठिकाणी सुपूर्द केली जाते. त्यामुळे आयोग असा पण प्रश्न विचारू शकतो की INS वागशीर आहे काय, तर INS वागशीर ही कलवरी वर्गातील, लक्षात ठेवा, कलवरी क्लासमधील 6वी आणि अखेरची पाणबुडी त्या ठिकाणी आहे. सो माहिती असू द्या, तुम्हाला इथंच आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. INS वागशीर ही कलवरी श्रेणीतील किंवा वर्गातील 6वी आणि अखेरची पाणबुडी आहे. त्याचं जलावतरण माझगाव डॉक मुंबई या ठिकाणी 20 एप्रिल 2022 मध्ये झालं. म्हणजे 1 वर्षापूर्वी म्हणजे 2022 मध्ये याचं जलावतरण झालं. जलावतरण झालं म्हणजे खाली काय, ह्याला समुद्रामध्ये सोडलं आणि समुद्रामध्ये सोडल्यानंतर त्याच्या सी ट्रायल सुरू झाल्या. आता सध्याला त्याच्या अंतिम चाचणी सुरू झालेली आहे. याचा अर्थ एप्रिल 2022 पासून त्याच्या चाचण्या सुरूच आहेत, परंतु आत्ता जी सुरू झालेली आहे मे 2023 मध्ये ती अंतिम आहे. वागशीर हे नामकरण कशावरून आलेलं आहे, तर हिंदी महासागरामध्ये शिकारी वाळू मासा आढळतो त्याच्यावरून त्याचं नामकरण INS वागशीर असं करण्यात आलेलं आहे. डिझेल इलेक्ट्रिक गटातली ही पाणबुडी आहे. फ्रान्स देशातल्या स्कॉर्पियन पाणबुडीच्या तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही INS वागशीर नावाची पाणबुडी आहे. फ्रेंच कंपनी नेव्हल ग्रुप आहे, त्या कंपनीनं या INS वागशीरचं डिझाईन त्या ठिकाणी बनवलेलं आहे. ओके, सो आलं लक्षात तुम्हाला. सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे की INS वागशीर काय आहे, तर कलवरी वर्गातील 6वी आणि अखेरची पाणबुडी. मग आपल्याला हे पण माहित पाहिजे की कलवरी श्रेणीतील टोटल 6 पाणबुड्यांपैकी 5 पाणबुड्या ऑलरेडी भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या आहेत. त्यांची नावं काय आहेत किंवा याच्यासाठी कोणता प्रोजेक्ट वगैरे राबवला होता. सो हा जो काही कलवरी श्रेणीतील पाणबुड्या बनवण्याचा प्रकल्प आहे तो प्रकल्प 75A आहे. प्रकल्प 75A अंतर्गत कलवरी श्रेणीमध्ये एकूण 6 पाणबुड्यांची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली. यापैकी 5 ज्या काही पाणबुड्या आहेत ते भारतीय नौदलामध्ये ऑफिशियली समाविष्ट झालेल्या आहेत. एक तर जानेवारी 2023 मध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. सो कुठल्या आहेत बघा, कलवरी, खांदेरी, करंज, वेला आणि वागीर आणि त्याच्यानंतरची आहे वागशीर. सो कलवरी, खांदेरी, करंज, वेला आणि वागीर या कलवरी श्रेणीतील 5 पाणबुड्या आहेत ज्या ऑफिशियली भारतीय नौदलामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. जेव्हा आता INS वागशीरच्या अंतिम सागरी चाचण्या पूर्ण होतील तेव्हा ती भारतीय नौदलामध्ये ऑफिशियली समाविष्ट होईल. सो माहिती असू द्या, शेवटची पाणबुडी कुठली आहे जी त्या ठिकाणी भारतीय नौदलामध्ये समाविष्ट झाली, वागीर 23 जानेवारी 2023 ला. लक्षात ठेवायला थोडं सोपं आहे. ओके, येस. भारतीय लष्कर आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून किंवा रेजिमेंटच्या माध्यमातून काम करत असतं. असंच भारताकडे एक सेपरेट तोफखाना रेजिमेंट आहे आणि या तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच 5 महिला अधिकाऱ्यांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे
आणि तुम्हाला या 5च्या 5 महिलांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांचे ऑब्विसली पदनाम सारखंच आहे सगळीकडं लेफ्टनंट. सरनेम जर अवघड जात असतील लक्षाला तर तुम्ही फक्त नाव लक्षात ठेवा. मेहक सैनी, साक्षी दुबे, आदिती यादव, पायस मुदगिल आणि आकांक्षा सैनी. ह्या 5 महिला आहेत ज्या 5 महिलांना भारताच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये त्या ठिकाणी समावेश करून घेण्यात आलेला आहे आणि त्यांचं प्रशिक्षण जे आहे ते OTA या ठिकाणी झालेलं आहे. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. आता यापैकी तिघी जी आहे त्यांची चीनच्या सीमेलगत जी काही सीमेलगत जी भाग आहे त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि अन्य 2 महिलांची पाकिस्तानलगतच्या आघाडीच्या आव्हानात्मक सीमा भागात त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याचा अर्थ यांना डिप्लॉय कुठे केलं जाणार आहे? थोडक्यात चीन आणि पाकिस्तानचा जो काही सीमावर्ती भाग आहे त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तोफखाना रेजिमेंट हे भारतीय लष्कराचं प्रमुख लढाऊ अंग आहे. त्याच्यामध्ये 280 तुकडा आहे. त्याच्यामध्ये हॅवित्झर, धनुष, M777 आणि K9 वज्र नावाच्या भारतात त्याकडं तोफा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ओके, सो तोफखाना म्हणजे काय? थोडक्यात त्याच्यामध्ये तोफांचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं जातं. ओके, सो आलं लक्षात सगळ्यांना. भारताच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये किंवा आर्टिलरी रेजिमेंटमध्ये या 5 महिलांची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि तुम्हाला 5च्या 5 महिलांची नावं माहीत असणं गरजेचं आहे कारण तिथं आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. ओके, येस. नंतर आहे बघा ADC 150ची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी झालेली आहे. व्हॉट इज ADC? इट्स अ एअर ड्रॉपेबल कंटेनर. आता हे एअर ड्रॉपेबल कंटेनर काय आहे बघा, तर बऱ्याच वेळेला भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल एकमेकांसोबत सहाय्य करून एखादं मिशन राबवत असतं. समजा एखादी जहाज आहे आणि ती जहाज त्या ठिकाणी 1000-1500 किलोमीटर किनाऱ्यापासून आतमध्ये आहे आणि त्यांना काही मेडिकल अम्युनिटीजची आवश्यकता आहे किंवा त्यांना काही रसद पुरवठा करायचा असेल तर त्यांना बऱ्याच वेळेला किनाऱ्यावरती यावं लागायचं आणि मग रसद घेऊन परत एकदा समुद्रामध्ये जावं लागायचं. परंतु ही रसद त्यांना समुद्रामध्येच पोहोच केली जावी यासाठी एक एअर ड्रॉपेबल कंटेनर नावाची सिस्टीम आहे ती विकसित त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठे मोठे कंटेनर्स असतील आणि या कंटेनरमध्ये जवळजवळ 150 किलो त्या ठिकाणी सामान त्या ठिकाणी टाकता येईल आणि अशा प्रकारची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी झालेली आहे. सो ADC म्हणजे काय? एअर ड्रॉपेबल कंटेनर. ह्या कंटेनरमध्ये तुम्ही आवश्यक असलेल्या वस्तू टाकू शकता आणि याची क्षमता जवळजवळ आहे 150 किलो. ओके, सो आत्तापर्यंत काय करावं लागायचं? जहाजांना काठावर यावं लागायचं, ते साहित्य घ्यावं लागायचं आणि परत समुद्रात जावं लागायचं. परंतु आता विमानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या जहाजावरती अशा प्रकारचं साहित्य पुरवलं जाऊ शकतं. सो ही चाचणी झाली गोव्यामध्ये 27 एप्रिल 2023ला. ADC 150 हे स्वदेशी बनावटीचं एक एअर ड्रॉपेबल कंटेनर आहे. IL-38SD नावाच्या विमानाच्या सहाय्यानं अशा प्रकारचे ADC त्या जहाजावरती टाकण्यात आलं. भारतीय नौदलानं आणि DRDOनं अशा प्रकारचा चाचणी त्या ठिकाणी केली. 150 किलोपर्यंतचं वजन वाहण्याची क्षमता या ADCची आहे. ह्याचा फायदा काय होणार आहे? स्पेअर्स आणि स्टोअर्स गोळा करण्यासाठी जी काही जहाजं आहेत जी भर समुद्रामध्ये काम करत आहेत त्यांना किनाऱ्याजवळ येण्याची आवश्यकता कमी पडणार त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांना किनाऱ्याजवळ यावं लागणार नाही, त्यांना समुद्रामध्येच अशा प्रकारे रसद किंवा स्पेअर किंवा स्टोअर्सचा पुरवठा त्या ठिकाणी केला जाईल. ओके, येस. नंतर आपण संक्षिप्त घडामोडी बघणार आहोत. संक्षिप्त घडामोडीमधली पहिली महत्त्वाची आहे, त्याचं नाव आहे ऑपरेशन ध्वस्त. ऑपरेशन ध्वस्त कुणी राबवलं? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. आता हे कशासाठी वापरलं? तर त्या 3 त्रिकुटांवर एकाच वेळेला अटॅक करण्यासाठी. ही 3 त्रिकुट कुठली आहेत? तर ते एक आहे दहशतवाद, दुसरा आहे गुन्हेगारी टोळ्या आणि तिसरा आहे अंमली पदार्थ. या माध्यमातून भारताला मोठ्या प्रमाणात धोका त्या ठिकाणी असतो, म्हणून दहशतवादी, गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थ या 3 त्रिकुटांवर एकाच वेळी प्रहार करण्यासाठी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं राबवलेलं हे ऑपरेशन आहे. नंतर अशाच प्रकारचं ऑपरेशन आहे, त्याचं नाव आहे ऑपरेशन त्रिनेत्र. आता हे ऑपरेशन त्रिनेत्र कुणी राबवलंय? तर भारतीय सैन्य दलानं CRPF आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीनं त्या ठिकाणी वापरलेलं आहे. सो भारतीय सैन्यानं CRPF प्लस जम्मू काश्मीर पोलिसांसोबत राबवलेले हे एक शोध मोहीम आहे, ज्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये लपून बसलेले जे काही दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्यांचा शोध त्या ठिकाणी घेण्यात आला. सो 2 ऑपरेशन लक्षात ठेवा. ऑपरेशन ध्वस्त NIAचं आहे आणि ऑपरेशन त्रिनेत्र. त्रिनेत्र म्हणजे काय?
3 संस्था त्याच्यामध्ये सहभागी आहेत. एक भारतीय नौदल, CRPF आणि जम्मू काश्मीर पोलीस, या तिघांनी एकत्र येत त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये जे काही लपून बसलेले दहशतवादी आहेत त्यांचा शोध घेण्याची ही मोहीम होती. ओके. नंतर कलकत्ता इथं एक शिप बिल्डिंग व्यवस्था आहे, तिचं नाव आहे GRC, गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड नावाची संस्था आहे. त्यांनी एक स्टार्टअप चॅलेंज सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे गेन्स. त्यामुळे तुम्हाला प्रश्न आयोग हाच विचारू शकतं की गेन्स नावाचा स्टार्टअप चॅलेंज कुणी सुरू केलेला आहे, तर गार्डन रिच शिप बिल्डर्स, जी कोलकात्यामध्ये आहे. व्हॉट इज गेन्स ॲक्सिलरेटेड इनोव्हेशन नर्चरिंग स्कीम, असं त्याचं नाव आहे. ओके, येस. नेक्स्ट, नंतर आहे काही महत्त्वाचे युद्ध सराव आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पहिला युद्ध सराव आहे अल मोहेद अल हिंदी. लक्षात ठेवा, मला वाटतं नुकतीच कंबाईन परीक्षा झाली होती, त्याच्यावरती आयोगाने हा प्रश्न विचारलेला होता. अल मोहेद अल हिंदी नावाचा युद्ध सराव जो आहे तो भारत आणि सौदी अरेबियाच्या दरम्यान त्या ठिकाणी पार पडलेला आहे. नंतर आहे युद्ध सराव आहे अजय वॉरियर. भारत आणि युनायटेड किंगडमच्या दरम्यान हा युद्ध सराव त्या ठिकाणी झालेला आहे. नंतर आहे समुद्र शक्ती. समुद्र शक्ती हा भारत आणि इंडोनेशियाच्या दरम्यान झालेला आहे. नंतर आहे एम. ओके, व्हॉट इज एम? एशियन इंडिया मेरीटाईम एक्झरसाइज, म्हणजे भारत आणि आशियान नावाची संघटना आहे. व्हॉट इज आशियान? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, त्याला एशियन असं म्हणतो. सो आशियान मधले 10 राष्ट्र आणि भारतातल्या नौदलाचा हा एक्झरसाइज आहे. व्हॉट इज ME? मेरीटाईम एक्झरसाइज. ओके. नंतर फ्रान्स देशामध्ये ओरियन नावाचा एक हवाई युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता. त्याच्यामध्ये भारताचं राफेल नावाचं विमान जे आहे ते सहभागी झालं होतं आणि या राफेल विमानाचं नेतृत्व कोणी केलं, तर शिवांगी सिंह. शिवांगी सिंह कोण आहेत, तर राफेल लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला पायलट त्या ठिकाणी आहेत. सो माहिती असू द्या तुम्हाला. ओके. सो ओरियन नावाचा युद्ध सराव फ्रान्समध्ये पार पडला. त्याच्यामध्ये भारताच्या वतीनं राफेल सहभागी झालं आणि या राफेलमध्ये नेतृत्व कोणी केलं, शिवांगी सिंग, ज्या राफेल विमानाच्या पहिल्या महिला पायलट त्या ठिकाणी आहेत. नंतर टायगर शार्क 40 नावाचा एक नौदल सराव आहे, ज्याच्यामध्ये भारताचा समावेश नाही तर कोण आहे, बांगलादेश आणि अमेरिका या 2 देशांनी टायगर शार्क 40 नावाचा युद्ध सराव कंडक्ट केलेला होता. नंतर दक्षिण कोरिया नावाचा जो काही देश आहे त्या दक्षिण कोरियानं एक हवाई दलाचं हवाई युद्ध सरावाचं आयोजन केलं होतं, त्याचं नाव आहे सोरिंग ईगल. सोरिंग ईगल हा दक्षिण कोरियाचा युद्ध सराव त्या ठिकाणी आहे. ओके. नंतर बघा, भारताच्या लष्करामध्ये गजराज नावाचं कॉर्प्स आहे. कॉर्प्स म्हणजे एक आपण तुकडी आहे असं म्हणू शकतो आणि या तुकडीनं आसाम मधील मानस नदीवर हग्रामा नावाचा जो काही पूल आहे त्याच्यावर एक जॉईंट फ्लड रिलीफ एक्झरसाइज आयोजित केला होता. आता हे जॉईंट फ्लड रिलीफ एक्झरसाइज म्हणजे काय, तर एखाद्या वेळेला जर पूर आला तर पुराच्या वेळेला कसं मदत कार्य करू शकतो याच्यासाठीचा हा ऑपरेशन आहे. सो तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवा, गजराज कॉर्प्स आणि आसाम मध्ये अशा प्रकारचा हा जॉईंट फ्लड रिलीफ एक्झरसाइज आयोजित करण्यात आला होता. त्याचं नाव होतं जल राहत. ओके, आलं लक्षात तुम्हाला? जल राहत हा एक जॉईंट फ्लड रिलीफ एक्झरसाइज आहे जो गजराज कॉर्प्सनं आसाम इथं आयोजित केलेला होता. ओके. नंतर सर्व्हिलन्स म्हणजे एकात्मिक पाळत ठेवणे आणि अग्निशमन क्षमतांची चाचणी. अग्निशमन म्हणजे काय, जर एखाद्या वेळेला आग लागली तर ती कशी विझवायची, त्याची जी काही उपलब्ध क्षमता आहे त्याची चाचणी घेण्यासाठी जो काही सशस्त्र दलांनी युद्ध सराव आयोजित केला होता त्याचं नाव आहे बुलंद भारत. ओके. सो बुलंद भारत हा सशस्त्र दलांनी आयोजित केलेला सराव आहे ज्याचा उद्देश होता एकात्मिक पाळत ठेवणे आणि अग्निशमन क्षमतांची चाचणी घेणे. ओके. नंतर एकता नावाचं एक हार्बर किंवा आपण म्हणू शकतो की बंदर तळ विकसित करण्यात आलेला आहे मालदीव राष्ट्रीय तटरक्षक संरक्षण दलाच्या ठिकाणी. सिफावरू या ठिकाणी ते बनवण्यात आलेलं आहे आणि राजनाथ सिंह यांनी त्याचं अनावरण केलं होतं. ओके. सो एकता हार्बर कुठं आहे तर लक्षात ठेवा, मालदीव या ठिकाणी आहे. ओके. नंतर भारतीय हवाई दलाचं एक पहिलं वारसा केंद्र त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे चंदीगड या ठिकाणी. सो लक्षात ठेवा, भारतीय हवाई दलाचं वारसा केंद्र कुठं आहे तर चंदीगडमध्ये आहे. तुम्हाला इथं प्रश्न विचारू शकता आयोग. ओके. सो चंदीगड हे भारतीय हवाई दलाचं पहिलं वारसा केंद्र त्या ठिकाणी आहे. नंतर सी हरियर नावाचं संग्रहालय जे आहे ते विशाखापट्टणम या ठिकाणी उभारलं जाणार आहे आणि याचं उद्घाटन जगनमोहन रेड्डी जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी केले. नंतर बघा, 36 वर्षाची भारतीय नौदलामध्ये सेवा देऊन
एक भारताच्या नौदलाचं जहाज रिटायर्ड झालेलं आहे, त्याचं नाव आहे INS मगर. नंतर आणखीन एक जहाज आहे, त्याचं नाव आहे INS गरुड, ज्या INS गरुडनं त्या ठिकाणी आपल्या सेवेची 70 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. ओके. नंतर एक फार सेन्सिटिव्ह गोष्ट त्या ठिकाणी आहेत. पुण्यातले एक शास्त्रज्ञ होते जे DRDOच्या संदर्भात होते. त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं आणि त्यांनी काही सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाची इन्फॉर्मेशन पाकिस्तानाला दिली होती असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सो पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून दहशतवादी विरोधी पथकाने म्हणजे ATSने अटक केलेले पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOची पुण्यातील एक संस्था आहे, तिचं नाव आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिश आस्थापनेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ, त्यांचं नाव आहे प्रदीप कुरुलकर. तुम्ही पेपरमध्ये पण यांचं नाव त्या ठिकाणी वाचलं असेल. सो प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला काही गोपनीय माहिती पुरवली असा ATSला संशय आला आणि त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेलं आहे. सो पुण्यातील म्हणजे DRDOची पुण्यातील एक महत्त्वाची व्यवस्था आहे, संस्था आहे, त्या संस्थेचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी प्रदीप कुरुलकर काम करत होते. ओके. नंतर एखाद्या वेळेला जर आण्विक हल्ला झाला किंवा रासायनिक हल्ला झाला तर लष्कराला दिलेली जी काही साधनं आहेत ती किती काळ टिकू शकतात याची वैधता तपासण्यासाठी एक उच्च क्षमतेची किरणोत्सर्ग चाचणी सुविधा त्या ठिकाणी औंध पुण्यामध्ये त्या ठिकाणी तयार केली जात आहे. ओके. येस. मे महिन्याच्या जसे तुम्ही चालू घडामोडी बघताय तशा तुम्हाला याच्या पूर्वीच्या म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या जरी चालू घडामोडी बघायच्या असतील तर आमचं मिथुन भोसले स्वयं नावाचं ॲप डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये आम्ही मंथ वाईज चालू घडामोडीचा संदर्भपूर्ण आढावा त्या ठिकाणी घेतलेला आहे, तो पण नाममात्र 21 रुपये फीजमध्ये. ओके. येस. नंतर आहे बघा 2022-23 मधलं देशातील संरक्षण विषयक सामग्रीच्या उत्पादनाचं मूल्य 1,00,000 कोटी रुपये झालेला आहे. याचा अर्थ भारतामध्ये 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये आपण जवळजवळ 1,00,000 कोटी रुपयांचं संरक्षण सामग्रीचं उत्पादन केले, जे पाठीमागच्या वर्षापेक्षा 12% अधिक त्या ठिकाणी आहे. नंतर स्पेनमधली एअरबस कंपनी जी आहे त्या एअरबस कंपनीनं त्या ठिकाणी भारताला एक विमान दिलेलं आहे, त्याचं नाव आहे C295. ओके. या विमानाची निर्मितीसाठी तुम्ही मागच्या वर्षी एक प्रकल्प पण बघितला असेल बघा, टाटा एअरबस प्रकल्प. ओके. सो टाटा आणि एअरबस ह्या स्पेनमधल्या कंपनीने एकमेकांसोबत करार केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून C295 नावाचं जे काही विमान आहे त्याची निर्मिती त्या ठिकाणी केली जाणार आहे. सो सुरुवातीला स्पेनमध्ये त्याची निर्मिती केली जाईल आणि नंतर भारतामध्ये टाटा प्रोजेक्ट्सकडून त्याची निर्मिती केली जाईल. सो स्पेनमधल्या एअरबस कंपनीनं पहिलं C295 नावाचं विमान आहे ते भारताला सुपूर्द केलेलं आहे. ओके. नंतर सीमा रस्ते संघटना म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं एक अभियान सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे एकता एवं श्रद्धांजली. आणि हे कशासाठी आहे तर राष्ट्र उभारणीमध्ये ज्या लोकांनी आपलं बलिदान केलं किंवा योगदान दिलं त्याचा सन्मान करण्यासाठी. सो BROचं अभियान आहे एकता एवं श्रद्धांजली. 21 मे हा राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण 21 मे 1991ला राजीव गांधी यांची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. नंतर अमेरिकेनं पोलंडला निर्यात केलेलं एक रॉकेट आहे, त्याचं नाव आहे हिमरस, HIMARS, हिमर्स असं देखील त्या ठिकाणी म्हणतात किंवा हिमरस असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. ओके. त्याचा लॉंग फॉर्म आपल्याकडं बघण्याची काही आवश्यकता नाही. ओके. येस. आता आपण नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी काय करूयात, क्विक रिव्हिजन करूयात जी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. पहिली न्यूज आपण त्या ठिकाणी बघितली होती की ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. INS मोर्मुगोवा या विशाखापट्टणम वर्गातील दुसऱ्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशी करून ही चाचणी घेण्यात आलेली आहे. भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम आहे. रशियातली मॉस्कोवा आणि भारतातली ब्रह्मपुत्रा या 2 नदीच्या नावावरून त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. हे कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून टाकता येऊ शकतं. फिलिपाईन्सनं ब्राह्मोस क्षेपणास्त्राची आयात केलेली आहे, त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, तो खरेदी करणारा पहिला देश आहे. ओके. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मनुसार त्याची वेगवेगळी रेंज आहे, परंतु निर्यातीची रेंज 290 किलोमीटर इतकीच त्या ठिकाणी आहे. ओके. नंतर झोरावर नावाच्या लाईट टँकची निर्मिती त्या ठिकाणी DRDO आणि L&Tनं केलेली त्या ठिकाणी आहे. लडाख या ठिकाणी
जो काही पर्वतीय भाग आहे त्या ठिकाणी हा डिप्लॉय केला जाणार आहे. देशातील पहिला संरक्षण निधी HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडनं त्या ठिकाणी तयार केलेला आहे, ज्याच्यातली 80% रक्कम ही संरक्षण आणि त्यांच्याशी संबंधित क्षेत्रामध्ये गुंतवली जाणार आहे. नंतर शत्रू राष्ट्रांकडून पाठवल्या जाणाऱ्या कोड लँग्वेजचं उकल करून त्याची ते वाचण्यायोग्य करण्यासाठी एक केंद्र त्या ठिकाणी उभं केलं जाणार आहे, ते आहे डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पुण्याच्या ठिकाणी. ओके, नंतर ब्रिगेडियर आणि त्याच्यावरील पोस्ट असणाऱ्या वरिष्ठ सैनिक अधिकाऱ्यांना 1 ऑगस्ट 2023 पासून एकसारखाच त्या ठिकाणी काय असणार आहे, गणवेश असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. MiG-21 हे जे काही रशियन बनावटीचं लढाऊ विमान आहे त्याला वारंवार अपघात होत होते, म्हणून त्याचा वापर तूर्त बंद करण्याचा निर्णय भारतीय हवाई दलाने घेतला आहे. INS वागशीर ही कलवरी श्रेणीतील अखेरची आणि 6वी पाणबुडी जी आहे तिच्या सी ट्रायल्स फायनली सुरू त्या ठिकाणी झालेल्या आहेत. ओके, महत्त्वाची गोष्ट 5 कुठल्या कुठल्या आहेत ज्या ऑफिशियली भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या आहेत, कलवरी, खांदेरी, करंज, वेला आणि वागीर, लक्षात ठेवा. ओके, नंतर तोफखाना रेजिमेंट जे आहे त्या तोफखाना रेजिमेंटमध्ये 5 महिलांचा पहिल्यांदाच समावेश झालेला आहे. मेहक, साक्षी, आदिती, पायस आणि आकांक्षा ही नावं त्या ठिकाणी चांगली लक्षात ठेवा. नंतर ADC-150 हे एक एअर ड्रॉपेबल कंटेनर आहे, ज्याच्यामध्ये जे काही विमान आहे त्या विमानाच्या माध्यमातून किनाऱ्याजवळ न येता त्या ठिकाणी जहाजांना आवश्यक पुरवठा त्या ठिकाणी करता येऊ शकतो. 150 किलो त्याची क्षमता त्या ठिकाणी आहे. ऑपरेशन ध्वस्त NIA राबवलं होतं. दहशतवाद, गुन्हेगारी टोळ्या आणि जे काही अंमली पदार्थ आहेत त्याच्यावर एकत्रित अटॅक करण्यासाठी ऑपरेशन त्रिनेत्र भारतीय सैन्य दल, CRPF आणि जम्मू काश्मीरनं पोलिसांनी काश्मीर एरियामध्ये जे काही दहशतवादी लपून बसले होते त्यांच्यासाठी शोध मोहीम राबवली होती. GRCनं गेन्स नावाचा एक स्टार्टअप चॅलेंज त्या ठिकाणी सुरू केला आहे. नंतर काही महत्त्वाचे युद्ध सराव भारत आणि इतर देशांचे बघूयात. अल मोहेद अल हिंदी सौदी अरेबियासोबत, अजय वॉरियर युनायटेड किंगडम सोबत, समुद्रशक्ती इंडोनेशियासोबत, AIME आशियानसोबत. ओके, ओरियन नावाचा हवाई युद्ध सराव फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला, त्याच्यामध्ये शिवांगी सिंग नावाच्या भारतीय महिला पायलट सहभागी झाल्या होत्या. टायगर शार्क भारत आणि बांगलादेश आणि अमेरिकेतला युद्ध सराव आहे. दक्षिण कोरियानं सोरिंग ईगल नावाच्या युद्ध सरावाचं आयोजन केलं होतं. नंतर जलराहत नावाचा एक जॉईंट फ्लड रिलीफ एक्झरसाइज आहे जो गजराज कॉर्प्सनं त्या ठिकाणी आसाममध्ये आयोजित केला होता. नंतर बुलंद भारत नावाचा एक सराव आहे जो भारताच्या सशस्त्र दलांनी आयोजित केला होता. एकता हार्बरची स्थापना त्या ठिकाणी मालदीव इथं करण्यात आलेली आहे. हवाई दलाचं पहिलं वारसा केंद्र चंदीगड या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. सी हरियर नावाचं संग्रहालय विशाखापट्टणममध्ये आहे. 36 वर्षाच्या सेवेनंतर भारतीय नौदलातील एक जहाज निवृत्त झालेलं आहे, त्याचं नाव आहे INS मगर आणि INS गरुडनं त्या ठिकाणी 70 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. प्रदीप कुरुलकर यांना गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून त्या ठिकाणी अटक करण्यात आलेलं आहे, जे DRDO संस्थेचे पुण्यातील एका संस्थेचे त्या ठिकाणी काय होते, संचालक होते. आण्विक आणि रासायनिक हल्ल्याच्या वेळी लष्कराला दिलेली जी काही साधनं आहे ती किती वेळ टिकू शकतात याची चाचणी घेण्यासाठी औंध पुणे या ठिकाणी एक किरणोत्सर्ग चाचणी सुविधा त्या ठिकाणी उभा केली जाणार त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर भारतातलं 2022-23 या आर्थिक वर्षातलं संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन हे 1 लाख कोटीच्या रुपयांच्या वरती गेलेलं आहे. सीमा रस्ते संघटनेने एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे एकता एवं श्रद्धांजली. स्पेनमधल्या एअरबस कंपनीनं त्या ठिकाणी भारताला C295 नावाचं विमान त्या ठिकाणी दिलेलं आहे. 21 मे हा राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस असतो आणि अमेरिकेनं पोलंडला हिमार्स नावाचं एक जे काही रॉकेट आहे ते त्या ठिकाणी निर्यात केलेलं आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत धन्यवाद.